नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेत छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. घडी घेतली 9.5ची, पूर्ण उंची घेतली 13.5, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. तुम्ही इथे गळा उंची कमी जास्त घेऊ शकता. 9.5 इंच गळा उंची घेऊन 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला व्ही गळ्याचा आकार. तर ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे आणि इथं नॉर्मलच थोडंसं बाहेर यायचं आहे आणि रेषेला मिळवायचं आहे. बघा, मोंड्याचा आकार कट करायचा. जो आपण व्ही आकार दिला तो सुद्धा असा कट करून घ्यायचा आहे. नंतरून घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. मोंड्याच्या बाजूनी थोडासा कपडा कट करायचा, गळ्याच्या बाजूनी सुद्धा थोडासा कपडा कट करून पीस ओपन करायचा, अस्तरही ओपन करून ठेवायचं. अगदी व्यवस्थित ठेवायचं. इथे आपल्याला कॅनव्हास वगैरे वापरायचं नाही आहे म्हणून पिनं लावून घ्यायच्या आणि गळ्यापासून आपल्याला 1/2 इंच अंतर सोडून पूर्ण गळ्यावरती अशी शिलाई मारून घ्यायची. जर तुम्हाला डायरेक्ट शिलाई येत नसेल तर रेष मारून घ्यायची, त्या रेषेवरती शिलाई मारायची. पिना काढायच्या, मधला जो भाग दिसतो एक्स्ट्राचं ते कट करून घ्यायचं आणि पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट आपल्याला मारून घ्यायचे. बघा, ह्याप्रमाणे कट मारायचे म्हणजे अस्तर पलटी करायला सोपं जातं. अस्तर पलटी करून वरतून छान अशी दापटीप आपल्याला द्यायची. बघा, ह्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची. अगदी व्यवस्थित शिलाई मारायची म्हणजे परफेक्ट गळ्याचा आकार तयार होतो. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे नवीन नवीन आणि छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. कपड्याला पलटी करून आपल्याला पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर जॉईंट झालं की उरलेला जो कपडा दिसतो तो कट करून घ्यायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे सगळीकडनं आपल्याला हे कपडा जो दिसतोय तो सगळा असा कट करायचा आहे. नंतरून आपल्याला इथे टक्स मारायचे आहेत. खाली 1/2 इंच, वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. त्याच्यानंतर कमरेला लावायची पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि तिला वरतून अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. पाठीचा भाग अगदी छान असा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट कपडा घेतला आपण 2.5 बाय 2.5चे चौकोनी तुकडे घेऊन त्याचं असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचे. बघा, ह्याप्रमाणे अशी डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची आहे. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करायचा. ही डिझाईन आपण आता बनवून घेतली. ती आपल्याला इथे पूर्ण गळ्यावरती त्याचं टोक गळ्याच्या बाजूने येईल ह्या पद्धतीने आपल्याला ही डिझाईन पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे बघा, अगदी छान आणि सुंदर अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला आजची डिझाईन मी सांगितली. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज अशी छान छान नवीन नवीन आणि सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. बघा, आता याच्यावरती आपल्याला छान अशी लेस लावून घ्यायची आहे. तुम्ही इथे कोणतीही लेस लावू शकता. मी इथे छान छोटीशी अशी गोल्डन लेस इथे लावलेली आहे. लेस लावताना थोडीशी सैल ठेवायची म्हणजे आपल्याला परफेक्ट आकार लेसला देता येतो. लेसला डबल शिलाई मारायची आहे म्हणून पहिले एक साईडने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि नंतरून दुसऱ्या बाजूने शिलाई मारून लेसला छान अशी फिनिशिंग द्यायची. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला दुसऱ्या बाजूने ही लेस लावून घ्यायची, ते लेसला शिलाई मारून घ्यायची आणि ही डिझाईन आपली पूर्ण झालेली. आता आपण उंचीला 16 इंच कपडा आणि रुंदीला 4 इंच पट्टी अशी घेतली. तिला डबल घडी करून शिलाई मारून घ्यायची आणि तिला कशाच्या तरी सहाय्याने पलटी करून घ्यायचं.
तर ज्या बाजूनी शिलाई आपण मारली ना त्याच बाजूनी पुन्हा त्याच्यावरती छोटीशी म्हणजे दाबटीप द्यायची एकदम कडेला. आता घ्यायचा सुई दोरा आणि आपल्याला इथे असे टाके टाकून घ्यायचे. ज्या बाजूने शिलाई मारली त्याच बाजूने आपल्याला इथे असे टाके टाकून घ्यायचे. मोठे मोठे टाके टाकले तरी चालेल. बघा ह्याप्रमाणे टाके टाकायचे आणि दोन्ही बाजूनी दोरा खेचून घ्यायचा व्यवस्थित. इथे एक गाठ मारून घ्यायची दोऱ्याची आणि दोरा काढून घ्यायचा. आता जे टोक आपले मोकळे आहे ना तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची किंवा सुई दोऱ्याच्या साहाय्याने शिवून घेतलं तरी चालेल. बघा अगदी छान असं फूल आपलं तयार झालेलं आहे. हे फूल आपल्याला इथे सेंटरला लावायचं आहे. तिथे आपण पहिले सुई दोऱ्याच्या साहाय्याने त्याला पॅक करून घेऊ आणि त्याच्यावरती छान असं बटन इथे लावून घेऊया. बघा अगदी छान असं फूल आपलं तयार झालं. त्याच्यावरती बटन लावल्यानंतर फूल अजूनही छान दिसायला लागलेलं आहे आणि ब्लाऊजला आणखी छान असा लुक आलेला. ही डिझाईन तुम्ही कोणत्याही ब्लाऊजवर करू शकता. अगदी सुंदर आणि सोपी ही डिझाईन आहे. आता आपल्याला बनवायची सुंदर असे लटकन. त्याच्यासाठी आपण घेतली नॉड आणि चौकोनी तुकडे आपल्याला घ्यायचे साधारण 3 बाय 3चे. त्याचा असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचंय. दोन्ही टोकं दुमडून पुन्हा शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यामध्ये अशी नॉट ठेवून फोल्ड करून शिलाई मारायची. छान असं लटकन अगदी कमी वेळात तयार होतं. दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचंय. मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्याने तुम्हाला असे रोज नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोप्या पद्धतीमध्ये बघायला मिळतील. बघा ह्याप्रमाणे आपल्याला हे नॉट जॉईंट करायचे आहे आणि आता आपल्याला लागणार आहे सुई दोरा आणि मणी. ह्या डिझाईनवरती मणी लावून आपण ह्या डिझाईनला आणखी सुंदर असा लुक द्यायचा आहे आणि छान अशी डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नवीन नवीन आयडिया तुम्ही द्यायच्या आहे डिझाईन्सच्या. अगदी छान छान डिझाईन आपल्याकडे आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा. बघा ह्या पद्धतीने आपल्याला ही मणी लावून डिझाईन पूर्ण करायची. आपले मणी लावून झाले आणि डिझाईन सुद्धा पूर्ण झालेली. मैत्रिणींनो आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मैत्रिणी कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.